नमस्कार. दीपावलीच्या निमित्तानं काही दिवस सुट्टी घेतली होती आणि त्यामुळे मागचे 3-4 दिवस आपल्या अभिव्यक्तीचे एपिसोड आलेले नाहीत. कुटुंब, नातेवाईक, आप्तेष्ट, सगळी मित्रमंडळी यांना भेटणं, फराळाचा एकमेकाच्या घरी जाऊन आस्वाद घेता घेता गप्पा गोष्टी करणं, दिवाळीमध्ये हे सगळं फारच आनंददायी असं वाटतं. खटकतात ते फक्त फटाके, परंतु त्यावरून काही बोललं म्हणजे परत आपण धर्मद्रोही, संस्कृतीद्रोही ठरतो. छान आकाशकंदील बनवणं, आपल्या महाराजांच्या किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करणं, लाडू, चकल्या, करंज्या, अनारसं, शंकरपाळ्या अशा मस्त फराळाचा आस्वाद घेणं, हा सगळा दीपावलीचा आनंद प्रचंड आहे, खूप मोठा आहे. त्याला फटाक्यांची जोड देणं खरं म्हणजे आता टाळायला हवं. काहीच गरज नाही त्याची. जगातील सर्वाधिक प्रदूषित देश म्हणून आपल्या भारताची, आपल्या देशाची आता नोंद झालेली आहे. माहिती आहे का तुम्हाला? आपल्या देशातील तब्बल 50 शहरं जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीमध्ये सगळ्यात वरच्या क्रमांकावरती आहेत. ही दुर्दशा केवळ फटाक्यांमुळेच आहे असं अजिबात नाही, हे मलाही कळतं. त्याला वेगवेगळी कारणं आहेत, परंतु फटाके यामध्ये मोठी भर घालतात हे सुद्धा अगदी नक्की आहे. आणि म्हणूनच किमान सुजान समजूतदार लोकांनी तरी आता फटाक्यांपासून स्वतःला आणि आपल्या मुलाबाळांना परावृत्त करायला हवंय. दिवाळीमध्ये फटाके वाजवणं हे आपल्या धर्माचं काम आहे आणि त्यामुळेच आपल्या संस्कृतीचं रक्षण होतं फटाके वाजवल्यामुळे, असं ज्यांना वाटतं त्यांना काही सांगण्यामध्ये अजिबात अर्थच नसतो. परंतु बाकीच्या लोकांनी तरी, समजूतदार लोकांनी तरी हे करावं अशी अपेक्षा आहे. बाकी मग या फटाके इंडस्ट्रीमधील मोठ्या संख्येने असणारे बालमजूर, बालकामगार, त्यांचं होणारं शोषण, फटाके बनवताना दरवर्षी त्या फॅक्टऱ्यांमध्ये होणारे खूप मोठ्या संख्येनं अपघात, दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे आग लागण्याच्या मोठ्या प्रमाणात सगळ्याच शहरांमध्ये घडणाऱ्या घटना आणि या सगळ्यामध्ये जखमी होणारे, बळी जाणारे लोक, हे तर पूर्णपणे वेगळेच विषय. काल संध्याकाळी लक्ष्मीपूजन होतं. माझ्या घरी काही आप्तेष्ट आले होते जवळचे. त्यांच्यासोबत 1-2 वर्षाची 2 लहान बाळं होती. तुम्हाला सांगतो, अक्षरशः त्यांच्या कानावरती हात ठेवून अशा प्रकारे त्यांचे कान त्यांच्या पालकांना झाकून ठेवावे लागत होते, कारण बाहेर सोसायटीमध्ये फटाकेच इतक्या मोठ्या प्रमाणात वाजत होते की सांगायची सोय नाही. पशुपक्षी बाजूलाच राहिले, तो विषय तर बाजूलाच ठेवा, परंतु वृद्ध नागरिकांचं, रुग्णांचं काय होत असेल या सगळ्या आवाजानं. बरं, रात्रीचे 11-12 वाजले तरी हे धूम धडाम आवाज सुरूच मोठमोठ्याने. दुसऱ्यांना समजावून आपण बाजूला ठेवूयात, त्याचा काय उपयोग होत नाही, परंतु किमान आपण स्वतः आपण सगळ्यांनी जरी निर्णय घेतला की दिवाळी प्रचंड आनंदात आपण साजरी करायचीच, बाकीच्या गोष्टींच्या आधारे उत्साहात साजरी करायची, परंतु फटाके वाजवायचे नाहीत, तरीही खूप फरक पडेल. असो, काल संध्याकाळी घरी आलेल्या त्या बाळांचे फटाक्यांच्या आवाजानं भेदरलेले चेहरे आठवत राहिले आणि म्हणून आजच्या एपिसोडच्या सुरुवातीला हे बोलावंसं वाटलं. परंतु आपला आजचा विषय हा नाहीये, वेगळा आहे. आज सकाळची वर्तमानपत्र वाचायला घेतली आणि हेडलाईन पाहून मग दिवाळीची सुट्टी एक दिवस आधीच संपवण्याचा निर्णय घ्यावासा वाटला. मागच्या 10 वर्षांमध्ये आर्थिक बाबतीमध्ये सकल राज्य उत्पन्नामध्ये आपल्या महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणामध्ये पिछेहाट झाल्याचं हे प्रमुख वृत्त आहे आजचं. आणि ही माहिती एखाद्या कुणी खाजगी संस्थेने जाहीर केलेली नाही त्यांना दूषणं द्यायला, तर खुद्द पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने ही माहिती दिलेली आहे. राष्ट्रीय पातळीवरती सकल राज्य उत्पन्नाच्या वाट्यामध्ये महाराष्ट्राची 15% मागील 10 वर्षामध्ये 13% घसरण झालेली आहे. 2% म्हणजे हा मोठा फरक आहे. आणि त्याहून गंभीर, त्याहूनही महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या महाराष्ट्राला लुटून गुजरात मात्र वेगानं पुढे चाललेलं आहे. दरडोई उत्पन्नात गुजरातनं आता आपल्या महाराष्ट्राला, आपल्याला मागं टाकलेलं आहे, आपल्या राज्याला. आणि केवळ गुजरातच नव्हे तर या दरडोई उत्पन्नामध्ये तेलंगणा, कर्नाटक, हरियाणा, तामिळनाडू आणि पंजाब ही राज्यसुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या पुढे गेलेली आहेत. एकेकाळी आपण दरडोई उत्पन्नामध्ये या सगळ्या राज्यांच्या पुढे होतो. हा सगळा आपल्या राज्याचा आर्थिक ऱ्हास मागच्या 10 वर्षांमध्ये वेगानं झालेला आहे.
ही सगळी अधोगती राज्याची आपल्या मागच्या 10 वर्षामध्ये वेगानं झालेली आहे. कृषी आणि अर्थविषयक तज्ज्ञ नीरज हातेकर, प्राध्यापक नीरज हातेकर आणि मिलिंद बुरककर यांनी मागील काही काळांमध्ये लिहिलेले लेख वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये आणि दिलेल्या मुलाखती तुम्ही वाचल्यात का, पाहिल्यात का? नसतील तर जरूर पहा आणि वाचा. त्यांच्या म्हणण्यानुसार आता आपल्या ग्रामीण महाराष्ट्रातील गरिबीची, दारिद्र्याची अवस्था बिमारू म्हणवल्या जाणाऱ्या बिहारपेक्षा सुद्धा वाईट झालेली आहे. अतिशय वेदनादायी आणि अस्वस्थ करणारं असं हे सगळं वास्तव आहे. आणि ज्या या मागच्या 10 वर्षांमध्ये आपल्या राज्याची ही अधोगती झाली आहे, त्यामध्ये या संपूर्ण 10 वर्षाच्या काळामध्ये सत्तेवर कोण होतं? तर 10 पैकी तब्बल 7.5 वर्ष देवेंद्र फडणवीस. 2014 ते 2019 फडणवीसच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री होते. आणि आता 2022 मध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार पाडल्यापासून सुद्धा मागचे 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदावरती जरी एकनाथ शिंदे असले तरी सत्तेची सगळी सूत्र देवेंद्र फडणवीसांच्याच हाती आहेत. म्हणजेच मागच्या 10 पैकी 7.5 वर्ष तब्बल महाराष्ट्रावर फडणवीसांचंच राज्य आहे. उद्धव ठाकरे मधल्या 2.5 वर्षांमध्ये मुख्यमंत्री होते, तर त्या 2.5 वर्षांमधील जवळपास 2 वर्ष त्यांची करोनाशी लढण्यामध्ये आणि काही नैसर्गिक आपत्ती, वादळ, पूर जे मोठ्या प्रमाणात त्याच काळामध्ये आपल्या राज्यावरती आली, त्यांच्याशी लढा देण्यात गेली. त्यामुळं तार्किक अर्थाने विचार करता राज्याच्या आर्थिक पिछेहाटीची जबाबदारी त्यांच्यावरती ढकलणं अयोग्य ठरेल, ते अन्याय करणारं ठरेल त्यांच्यावर. 10 पैकी 7.5 वर्ष ज्यांच्या हाती कारभार होता, डबल इंजिनचं सरकार होतं, केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र अशी परिस्थिती होती. मग राज्याची ही पिछेहाट का झाली आपल्या? देवेंद्र फडणवीसांची कायम भाटगिरी करणारे लोक या प्रश्नावरती काय उत्तर देऊ शकतील काय? मी यापूर्वी सुद्धा आपल्या अभिव्यक्तीवरती बऱ्याच एपिसोड्समध्ये म्हटलेलं आहे की देवेंद्र फडणवीस म्हणजे महाज्ञानी, देवेंद्र फडणवीसांना राज्यहिताचं सगळं काही कळतं, देवेंद्र फडणवीस हे राज्यातील आदर्श नेते आहेत वगैरे वगैरे सगळ्या बाबी म्हणजे अत्यंत फेक नॅरेटिव्ह आहेत. यापैकी देवेंद्र फडणवीस काहीही नाहीत. असतील तर ते एक पाताळयंत्री कपटी राजकारणी आहेत. महाराष्ट्रापेक्षा गुजरातचं हित अधिक जपणारे नेते आहेत. महाराष्ट्राच्या पुरोगामी वारशाला कलंक आहेत. धर्मांध आहेत ते. राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश हवा असं मानणारे आहेत आणि त्यामुळेच राज्यातील ब्राह्मण वर्गाचे ते हिरो आहेत. उगाच काय राज्यातील सकल ब्राह्मण समाजाने त्यांना एक जाहीर पत्रक काढून पाठिंबा दर्शवलाय. बाकीच्या सगळ्या म्हणजे मराठा ओबीसी, मराठा कुणबी धनगर आणि अन्य सगळ्या जाती जमातींमध्ये गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाद चिघळवले कोणी? या सगळ्या वेगवेगळ्या जातीच्या समाजांना एकमेकांच्या विरोधामध्ये उभं केलंय कोणी? त्या नितेश राणे सारख्याला मोकळं रान देऊन पूर्णपणे राज्यातील हिंदू मुस्लिम तेढ वाढवण्याचे उद्योग केले कोणी? राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष अत्यंत अनैतिक बेकायदेशीर मार्गांचा वापर करून फोडले कोणी आणि त्याच्यावर परत गुरबी व्यक्त केली कोणी? मैंने ये कहा था मैं पुनः इन, तो उसमें 2.5 साल लग गए, लेकिन 2.5 साल बाद आया तो ऐसा आया कि दोनों पार्टी तोड़कर आया. ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे मोठमोठे आरोप वर्षानुवर्ष केले त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये किंवा भाजपच्या सोबत घेऊन पावन केलं कोणी? त्यांना संरक्षण दिलंय कोणी? या आणि अशा शेकडो प्रश्नांचं एकमेव उत्तर म्हणजे केवळ देवेंद्र फडणवीस. या सगळ्या गलिच्छ प्रकारांमध्येच त्यांचं विशेष प्रावीण्य आहे. माझे राजकारणातील अनैतिक उद्योग या विषयावरती त्यांनी उद्या जर प्रबंध लिहिला तर त्यात त्यांना हमखास कोणत्याही विद्यापीठातून PhD मिळेल. या अशा फडणवीसांना बुद्धिवान राज्यहितदक्ष म्हणणाऱ्या लोकांच्या बुद्धीची मला खरं म्हणजे प्रचंड कीव येते. आणि सन्माननीय राज ठाकरेंना हेच देवेंद्र फडणवीस पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी हवेत. म्हणजे पहा, महायुतीमध्ये आता केवळ भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे यांचा गट आणि अजित पवारांचा गट असे तिघेच नाही आहेत, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा त्यांच्या सोबतच आहे, त्यांच्यामध्येच आहे. केवळ माहीम आणि नाशिकचं सोडा, अर्ज मागे घेण्याची परवाची 4 तारीख उलटून जाऊ द्या, मग भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची लढत टाळण्याचे
आणि फक्त उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांना अपशकुन करण्याचे मनसेचे सगळे उद्योग सगळ्यांसमोर उघड होतील. 225 म्हणजे 250 ते 250 उमेदवार आपण रिंगणात उतरवणार अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली होती. प्रत्यक्षात त्यांच्या 135 उमेदवारांनी नामांकन भरलंय आणि त्यातीलही किती उमेदवार, कुणाच्या विरोधातील उमेदवार प्रत्यक्ष रिंगणात राहत आहेत ते आता परवा 5 तारखेला आपल्याला सगळं कळेलच. असो, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याविषयी बोलण्यामध्ये अजिबातच म्हणजे काहीच अर्थ नाही. वैयक्तिक स्वार्थासाठी कुणाच्या तरी हातच्या कठपुतळ्या म्हणून काम करणाऱ्यांविषयी अधिक काही बोलण्याची आपल्याला गरज सुद्धा नाही. मागच्या 10 वर्षामध्ये आणि त्यातही प्रामुख्याने मागच्या अवघ्या 2.5 वर्षामध्ये गुजरातच्या आर्थिक भरभराटीचे आकडे चकित करून सोडणारे आहेत. आणि त्या गुजरातच्या भरभराटीमध्ये आपल्या महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. मोठं योगदान महाराष्ट्राचं आहे. आपलं स्वराज्य आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हावं, अधिकाधिक गडकिल्ले उभारावेत, आपलं सैन्य, आपलं आरमार अधिक प्रबळ करावं, या हेतूनं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तत्कालीन मोगली सत्तेचं प्रमुख आर्थिक केंद्र असलेली सुरत लुटली. एकदा नव्हे तर 2 वेळा. परंतु देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आपल्या महाराजांच्या त्या कृतीची बहुधा लाज वाटत होती. आपल्या महाराजांनी ती चूक केली असं बहुधा या तिघांना वाटत होतं आणि म्हणून महाराजांची ती चूक दुरुस्त करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि महाराष्ट्रात आलेले आणि येऊ घातलेले असे तब्बल 18 लाख कोटी रुपयांचे प्रोजेक्ट त्यांनी गुजरातला देऊन टाकले. आपल्या महाराजांनी सुरतेची लूट करून जी चूक केली होती असं या तिघांना वाटत होतं, त्याचं त्यांनी प्रायश्चित्त केलं. किती महान विचारांचे नेते आहेत आपले हे महाराष्ट्राचे. पहा लोक हो, आपलं राज्य, आपला महाराष्ट्र भिकेला लागला तरी चालेल, आपल्या राज्याची सगळी आर्थिक धुळदाण झाली तरी चालेल, परंतु गुजरातचा विकास झाला पाहिजे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा खुश झाले पाहिजेत, बस. मग या तिघांनाही भरून पावल्यासारखं वाटतं. नरेंद्र मोदी, अमित शहा आणि अदानी अंबानी यांनी हसून या तिघांकडे पाहिलं की या तिघांना सुद्धा अगदी कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं. आपल्या जीवनाचं पूर्ण सार्थक झाल्यासारखं वाटतं. महाराष्ट्र हे सगळं लक्षात घेईल का? या तिघांचा शिवद्रोह, या तिघांचा महाराष्ट्रद्रोह राज्यातील जनता लक्षात घेईल का, की वाहून जाईल या तिघांकडूनही आता होणाऱ्या प्रचंड पैसा वाटपाच्या महापुरामध्ये? आजच्या वर्तमानपत्रांची हेडलाईन पाहून हेच सगळे विचार मनामध्ये आले, तुमच्यासमोर मांडावेसे वाटले. असो, थांबण्यापूर्वी अर्थातच आपलं नेहमीचं आवाहन, आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलेलं आहात का? नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा. एपिसोड आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.